उपस्थिती गरजेची आहे, ही सूचना आपण लक्षात घ्या. या बागादादा डोंगरे यांचं आगमन झालं विनंती, या मंचावरती आपलंही स्वागत आहे. पहिला बॉल डाव्या स्टिकला सोडून चाललाय, पंत सांगतायत वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धाव्यानं सध्या खातं खुलं होतं शिवस्वराज्य 11 नवापाडा बी क्रिकेट संघाचं. स्टेप आउट झाले, समोर एक्झिक्यूट केलं स्ट्रोक. कावफेचा फिल्डर आलाय आणि जबरदस्त जल संपादित होतं. व्हाट अ कॅच, स्टनिंग अँड स्पेक्टाक्युलर वन टेकन कॉन्फिडेंटली दॅट आउटफिल्डर. कॅच ऑफ द नाईट, फलंदाज बाद. जबरदस्त झेल संपादित होतो. बॅटिंग साठी नवीन बॅटर स्वप्नील दाखल होताना पाहायला मिळत आहेत. काय कॉन्फिडन्स होता फिल्डरकडे. वेगानं डीप मधून काव फेसला. 15 ते 20 पावलांचं अंतर कापत असताना चांगला बॅकअप येते, चांगला झेल संपादित होतो. अपील पुन्हा एकदा स्ट्रॉंग, पण पंचांची तटस्थ भूमिका. डॉट बॉल होतो. छोटेखानी कमबॅक. तुषारकडे चांगला वेग आहे आणि सध्या या वेगानं तो छाप सोडतोय. यावलेला बॅटची कडे एसटी रक्षकाला बीट करून बॉल मागे निघालाय. शॉर्ट फालेगला क्षेत्ररक्षक त्याला बीट केलंय. आउटफील्ड अत्यंत वेगवान. सेकंडचा कॉल सुरू आहे आणि आता दुसरी धाव तितक्याच वेगानं कंप्लीट करण्यात आलेली आहे. 2 धावा आणि या 2 धावेसोबत एकूण धावसंख्या धावफलकावरती सध्या अंकित होती ती 3 ऑन बोर्ड. 3 धावा धावफलकावर. स्वप्नील सध्या स्ट्रायकर एंडला पहिल्याच बॉलवर. संदेश बाद झाला. वाईड न खरं तर या डावाची सुरुवात होती, पण तदनंतर या सामन्यात चांगली पकड सध्या आपण बघत आहोत बॉलिंग करत असताना मयूर प्रतिष्ठान असोसिएट क्रिकेट संघाची. शॉर्ट ऑफ लेंथ होता. एक्स्ट्रा बाउन्स, वाईड बॉल अँड ऑल्सो 1 फॉर देवरा कॉल आता ऑनफिल्ड अंपायर कडून करण्यात आलेला आहे. एक अतिरिक्त उचलीची ताकीद गोलंदाज तुषारला बॉल केलेली आहे. स्कोर सध्या 4 ऑन बोर्ड. शफल आक्रसून खेळण्याचा प्रयत्न. लेंथ बॉल, चांगला वेग. एक्स्ट्रा धाब्यानंतर पुन्हा एकदा होते कमबॅक, होते वापसी. डॉट बॉल आणि सध्या धावा स्थिर आपण बघत आहोत. 4 ऑन बोर्ड. अवघ्या 4 धावा धावफलकावर. स्टील टू गो. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात तुषारनं छाप सोडलेली आहे. थोडे इंजुअर्ड झालेत आय थिंक बॅटर त्या ठिकाणी, पण सनी जाऊन पाणी केलेली. इज ओके, इज फाईन ते सांगतात पंच. चला गेम कंटिन्यू करावा लागेल. वेळ आपल्याकडे कमी आहे. स्पीडअप अपेक्षित आहे. आजची पहिली रजनी थोडं उशिराने शेड्यूल स्टार्ट झालंय, पण उद्या बरोबर ऑन टाइम आपण मॅचेस स्टार्ट करणार आहोत. उद्या सहभागी संघांना विनंती असेल आपण विविध वेळेवर क्रीडानगरीमध्ये उपस्थिती दाखवणं गरजेचं राहील. लाईन खराब आहे. इट इज वाईड बॉल. एक एक्स्ट्रा धाव बहाल करत असताना तुषार अतिरिक्त धावेसोबत सध्या स्कोर बोर्डवर टोटल आपण बघत आहोत 5 ऑन बोर्ड. 5 धावा धावफलकावर. स्टील टू गो. पॉवर प्लेचं पहिलं षटक. ड्राइव्ह केल्या बॉल गॅप मध्ये. एक्सलंट टायमिंग. जबरदस्त फटका, पाडाजोगा फटका. अगदी जमिनीला गुदगुल्या करत निघाला बॉय. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. स्वप्नीलच्या बॅट मधून हा स्वप्नवत फटका, पाण्याजोगा फटका. चौकार. चौकाराने सध्या धावसंख्या 19 अंकी झाली ती स्कोर बोर्डवर. फलकावर शॉर्ट ऑफ लेंथ. वाईड स्पीड वाला फिल्डर. पूलचा प्रयत्न तो फसलाय आणि आणखीन एक फलंदाज आता बाद होतोय.
झेलचीच्या स्वरूपात आणखीन एका फलंदाजाला सोडावं लागतं मैदान. वन मोर विकेट डाऊन. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकांती 9 ला दुसरा झटका. शिवस्वराज्य 11 नवापाडा बी क्रिकेट संघाला. स्वप्नील परत आहेत माघारी. बॅकफुटवर जाऊन पूल करण्याचा प्रयत्न, पण हवं तसं टायमिंग नव्हतं, हवं तसं मिडलिंग नव्हतं आणि अखेर बाद होत मैदान सोडावं लागते. स्वप्नीलला नवीन बॅटर आता अरमान बॅटिंग साठी दाखल झालेला आहे. अरमानची नियुक्ती आता संघ कर्णधारानं केलेली आहे. नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकात तयार होतो. तेजस बॉलिंग मार्कवर फार एंड कडून, अर्थातच भीमाशंकर एंड कडून. आजची स्पर्धेची पहिली रजनी आणि पहिल्या रजनीत एकंदरीत 10 टीम्स मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची संलग्न या स्पर्धेत आपल्याला सहभागी होताना पाहायला मिळतील. त्यातील पहिला सामना ज्यामध्ये जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली टीम बोरगाव बीची. नाईट धमाका चषकातील पहिल्या सामन्यातील तो पहिला विजेता संघ आणि सध्या दुसरी लढत सुरू आहे. चला जरा घाई करा, वेळ जास्त घेत आहे. आउटफील्डचे दरवाजे आता खुले झालेत, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 9 धावा दाफलकावर षटक सुरू होतं. दुसरा बॉलर तयार होतोय तेजस. पहिला बॉल तेजसचा बॅकफुटवर जात असताना ड्राईव्ह केलाय. फिल्डर उपस्थित, कव्हर्सला चांगलं बॅकअप. एक धाव. सिंगल धावेने सध्या एकूण धावसंख्या दाफलकावरती अंकित होती ती 10 ऑन बोर्ड. 10 धावा सध्या स्कोर बोर्डवर. धावसंख्या 10. षटक सध्या दुसरं सुरू असताना ओस्विचिटचा अटेम्प्ट पायावर आदळलाय. बॉल हलकस अपील, पण पंचांनी इम्पॅक्ट पाहिलाय, तेच पंच सांगतायत. डॉट बॉल. सध्या धावा स्थिर पाहायला मिळत आहेत. 10 देखील जबरदस्त कामगिरी. फुलटॉस बॉल ऑनसाइडला दिशा दिली. अलॉंग टू द कार्पेट बॉल होतोय. चांगलं बॅकअप. सेकंडचा कॉल. अर्ध्या विकेटवरून माघार घ्यावी लागली अरमानला. अदरवाईज रनआउटचा चान्स नाकारता आला नसता. एक सिंगल धाव. या षटकात इकॉनॉमिकल कामगिरी नेहमीच भीमाशंकर एंड म्हटलं तर धावा होताना पाहायला मिळतात, पण सध्या या षटकात कंट्रोल कामगिरी तेजस कडून झालेली आहे. 4 चेंडू त्यानं टाकले, अवघ्या 2च धावा दिलेल्या आहेत. स्कोर सध्या आपण बघत आहोत 11 ऑन बोर्ड. स्टील 2 टू गो. फसवा बॉल. चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन. फिंगर मोड केले होते, लाईन रीड करता आले नाही. टप्पा पडल्याबरोबर थोडी हरकत करत असताना निघालाय बॉल. ते डेस्टी रक्षकाच्या हातात. या आपण रिप्ले पाहूयात. राऊंड विकेटने चांगला लेग ब्रेक टाकला होता. इट इज ब्युटिफुल डिलिव्हरी. डॉट बॉल. यावलीला देखील चांगला बॉल. आता खोलो टप्प्याचा. ते डेस्टी रक्षकाच्या हातात. ते त्याची जबरदस्त कामगिरी. एंड ऑफ सेकंड ओव्हर. षटक संपलं. दुसरं 2 षटकात बनल्या गेल्या माफक 11 धावा आणि सध्या दुसऱ्या षटकात दबदबा तेजस आणि त्या सोबतीनं टीम मयूर प्रतिष्ठान असोसिएट क्रिकेट संघाचा आपण बघत आहोत. पहिला सामना हाय स्कोरिंग होता, ज्यामध्ये पार दॅन 45 टोटल उभारली होती. बोरगाव बिना आणि पण या सामन्यात सध्या 2 षटकात स्ट्रगल आहे. 11 धावा आतापर्यंत बनलेल्या आहेत. 2 धक्के बसलेत. मयूर आणि अरमान दोन्ही बॅटर सध्या स्ट्रायकर आले. 3-3 चेंडू दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत खेळलेले आहेत. एका धाव्याचं योगदान आलंय. षटक सुरू होतं. तिसरं फार एंड कडून. आता बॉलिंग मार्कवर रोहित तयार होताना पाहायला मिळतात. रोहित वर दिली आहे संघ कर्णधाराने जबाबदारी. तिसऱ्या षटकात त्याला बॉलिंग मार्कवर केलं इन्व्हाइट. षटक सुरू होतं. तिसरं अरमानकडे स्ट्राईक. लेफ्ट बॅटर अरमान सध्या स्ट्रायकर एंडला. चला वेळ जास्त घेत आहे. मयूर प्रतिष्ठान असोसिएट. घाई अपेक्षित आहे, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. बरोबर सामना सुरू झालाय. 8:37 ला 2 षटकासाठी 10 मिनिटाचा वेळ तुम्ही वापरात आणलाय. पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेंथ. स्टेप आउट झाले होते. पूल करण्याचा प्रयत्न. पंचांचा वाईटचा सिग्नल आलाय. अतिरिक्त धाव. गाईडलाईनच्या बाहेर चेंडू आपण बघत आहोत. कॉमेंट्री बॉक्स स्क्वेअर आहे, त्याच कारणासह लास्ट मोमेंट पर्यंत बॉलची
रिलीज पिचिंग पाहणं गरजेचं राहील. आता चांगली उचली प्राप्त झालेली. 1 फॉर द ओव्हर कॉल दिलाय. व्हाईट बॉल तदनंतर डॉट बॉल. धावा सध्या स्थिर 12 ऑन बोर्ड. 12 धावा सध्या स्कोर बोर्डवर. अरमान आणि मयूर हे दोन बॅटर सध्या ऑन विकेट. पार्टनरशिपची नितांत गरज, आवश्यकता भागीदारीची आणि पाहायचे कशा पद्धतीनं दुसऱ्या विकेटच्या दरम्यान ती पार्टनरशिप बिल्डअप केली जाईल. शॉर्ट बॉल यावेळेला पूल केलाय, गुल केलाय अरमाननं विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्षेत्ररक्षक पण त्याच्या मस्तकावरती दस्तक देत बॉल सीमा पार. नाईट धमाका चषक हा धमाकेदार स्ट्रोक. षटकार प्रॉपर पोझिशन मध्ये आले. बॅक ऑफ लेंथ पूल करत असताना अरमान सिक्सर मच निडेड बाउंड्री जी नितांत गरजेची होती. या षटकारासोबत एकूण 18 धावा धावफलकावर 18 ऑन बोर्ड. यावेळेला ऑन साइडला मिड विकेट रिजन कडे फिल्डर उपस्थित आहेत. चांगलं बॅकअप, तितका चांगला थ्रो. एकच धाव, सिंगल पेक्षा जास्त काही नसेल, अधिक काही नसेल. सिंगल धाब्याने सध्या एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली आहे ती 19 ऑन बोर्ड. 19 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 3 टू गो. मयूरला देखील आता गिअर शिफ्ट करून बॅटिंग करावी लागेल. यावेळेला बोलस बॅक ड्राइव्ह, धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स बनलाय आणि फलंदाज बाद होतो. एक्झॅक्टली आता कुठला फलंदाज बाद येते पण तर सांगतात एसीडीज. नॉस्ट्रॅकरला मयूरला मैदान सोडावं लागतं. रन आउटची विकेट आणि आणखीन एक धक्का आता लागलाय तो टीम शिवस्वराज्य 11 नवापाडा बी क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. नवीन बॅटर महेश बॅटिंग साठी दाखल होत आहेत. अरमानला स्ट्राईक हवी होती, त्याच कारणासह आता मयूरला विकेट सॅक्रिफाईस करावी लागलेली आहे. धावसंख्या 19, 19 ऑन बोर्ड. तिसरा धक्का नुकताच बसलाय. लेंथ बॉल चांगली उचली प्राप्त झाली आहे. गुडलेनचा चांगला वापर सध्या गोलंदाज रोहित कडून होत असताना डॉट बॉलची उद्देश सांगता रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. उर्दी विकेटनं परफेक्ट लेंथ बॉल. टप्पा पडल्याबरोबर मिळालेली बॉल अतिरिक्त उचली. फलंदाजाला त्रस्त करून दिली. आता वाईट बॉलचा सिग्नल आलाय सिडीज. एक एक्स्ट्रा धाव आडवताना दिसेल, अतिरिक्त धाव मिळताना दिसेल आणि एक्स्ट्रा धाब्याने सध्या स्कोरबोर्डवर एकूण धावसंख्या आपण बघत आहोत अंकित झाले ते 20 ऑन बोर्ड. 20 धावा धावफलकावर. यावेळेला ऑफ्टॉमच्या बाहेर वेगवान चेंडू. टप्पा पडला, थेट चाललाय एसटी रक्षकाच्या हातात. डॉट बॉल न झाली आहे. ओव्हरची सांगता 3 ओव्हरची अंती. एकूण स्कोर 20. 20 धावा सध्या धावफलकावर. 8 चेंडू 8 धाव्याचं योगदान अरमानचं. महेश त्यांची सोबत देत आहेत. तर आता चौथ्या षटकात पाहायचे संघ कर्णधार कोणावरती जबाबदारी देईल. ज्ञानेश्वर सिटीज एक्सपिरियन्स कंटेंडर ज्ञानेश्वरला आता बॉलिंग मार्कवर इन्व्हाइट केलेलं आहे. षटक सुरू होत आहे पहिल्या डावाचं अंतिम अखेरचं. ज्ञानेश्वर बॉलिंग मार्कवर 3 षटकात चांगली कामगिरी गोलंदाजांची. पहिलं षटक तुषारचं 9 धावा देत असताना 2 धक्के त्यानं दिलं. तेजसची जबरदस्त कामगिरी. दुसऱ्या षटकात 2 धावा त्यानं दिला. रोहितचं षटक एक सांघिक सफलता, त्याचबरोबर 9 धावा येताना पाहायला मिळाल्या. 3 षटकात 20 धावा आतापर्यंत बनलेल्या आहेत. आजची क्रीडा स्पर्धेची दुसऱ्या पर्वातील पहिली रजनी. पहिल्या फेरीतील सामना सध्या दुसरा सुरू आहे. शेवटच्या षटकात तयार होतो गोलंदाज ज्ञानेश्वर. पहिला बॉल डाऊन द लेग स्टिक. इट इज वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव मिळताना दिसेल एक्स्ट्रा धाब्यासोबत. सध्या स्कोर 21 ऑन बोर्ड. 21 धावा सध्या स्कोर बोर्डवर. आतापर्यंत या डावाचा विचार केला तर ही 6वी अतिरिक्त धाव. बॅकफुटवर जात असताना कट करण्याचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेशनचा प्रयत्न चालवलाय अरमाननं. नॉस्ट्रॅकरला आता रन आउटच्या स्वरूपात मैदान सोडावं लागेल महेशला. आणखीन एक धक्का आता लागलाय तो टीम शिवस्वराज्य 11 नवापाडा बी क्रिकेट संघाला. फलंदाज बाद.
नवीन बॅटर बॅटिंगसाठी गणेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अरमानकडे स्ट्राईक आहे. पहिल्या डावाचे अजूनही एकंदरीत 5 चेंडू बाकी आहेत. पाहायचं किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल संघ शिवस्वराज्य 11 नवापाडा बी. (21 ऑन बोर्ड). 21 धावा धावफल कव्हर. अरमान सध्या स्ट्रायकर एंडला. या बळीला फोर्सिबल हिट ऑन दी अप लॉंगर बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा धमाका बुलंदी पॉवरफुल हिट अरवानच्या बॅट मधून गोलंदाज ज्ञानेश्वरला दाखवला जाते आसमान. हा षटकार अरमान मात्र या सामन्यात बरसताना पाहायला मिळत आहेत. चांगलं योगदान सध्या त्यांच्या बॅट मधून येत आहे. या षटकारानं सध्या स्कोर पुढे मार्ग शोधतोय. 27 दाफलकरवरती सध्या रन्स पाहायला मिळत आहेत 27. यासाठी तर स्ट्राइक रोटेशन झालं होतं. आता ऑन साइडला दिशा दिली. खोलत होता बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट मडगाच्या साइडनं बोलवलाय. स्कोर लेगचे फिल्डर थोडे दूर आहेत. दबाव टाकलाय. सेकंडचा कॉल थ्रो थोडं वाईड आहे आणि तोपर्यंत 2 धावा मात्र सहजरित्या मिळताना दिसतील. सो या 2 धावेसोबत एकूण धावसंख्या दाफलकरवरती अंकित झाली ती 29. 29 धावा दाफलकरवर. पहिल्या डावाचे अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. पाहायचं किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल संघ शिवस्वराज्य 11 नवापाडा बी. लेफ्ट बॅटर अरमान ज्यांना आशा आता पल्लवित केलेल्या आहेत. पाहायचं फिनिशिंग टच त्याचा कसा असेल. फुल टॉस आणि फुल टॉस क्रॉट बॅट्समॅन हॅमर केला मिडविकेटला. क्षेत्ररक्षक रोहित उपस्थित होते पण त्यांच्या आवाक्याबाहेर पहिला टप्पा घेत वेगानं बॉल सीमा पार. 1 बॉल सोर दिरोप चौकार. लेफ्ट बॅटर अरमान यांची जबरदस्त कामगिरी या सामन्यात. एकतर्फी किल्ला आतापर्यंत लढवताना पाहायला मिळतात. ऑफ्टमच्या बाहेरचा लूप होणारा फुल टॉस केसला क्रॉस बॅटेट हा चौकार येतोय. चौकारासोबत धावा संख्या 33. 33 धावा स्टील 2 टू गो. पहिल्या डावाचे अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. अड्डड फ्लडलाईट क्रिकेट मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची संलग्न यंदाच्या हंगामातील ही पहिली रजनी स्पर्धा. अर्थातच जय गावदे स्पोर्ट्स डोंगरडाबे आयोजित नाईट धमाका चषक 2026 दुसरं पर्व. लाईन पाहावी लागेल. मिडल आणि लेग स्टिक वरून निघालाय बॉल की नाही त्यासाठी आता पंच तटस्थ भूमिकेत. पण आता DRA ची मागणी बॉलिंग करणाऱ्या टीमनं केलेली आहे. टीव्ही अंपायरची मदत आपल्याला घ्यावी लागेल. एक्झॅक्टली पाहावं लागेल बॉल पडला कुठे, बॉल निघतो कुठे, बॉलचा फिनिश पॉइंट काय होता, या सगळ्या गोष्टी आता विचारात घ्याव्या लागतील. येस इट इज फेअर बॉल. बरोबर मिडल आणि लेगस्टिक वरून बॉल यष्टिरक्षकाच्या हातात दाखल होतोय. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. फेअर बॉल योग्य बॉल कळवण्यात आलेला आहे. धावफलक पाहिले तर स्थिर 33-33. लॉस ऑफ 4 विकेट. स्टील 1 टू गो. पाहायचं आता शेवट कसा असेल. यावेळेला पायावर आदळला बॉल अपील पण पंचांनी हाईट फॅक्टर विचारात घेतला. सेकंडचा कॉल आणि दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात गणेश धावचित. धाबा 2 माघारी परत आहेत. सेकंड ऑफ फर्स्ट इनिंग. पहिला डाव संपला ज्या ठिकाणी एकंदरीत उभारला गेला तर धावा 34-34 आणि विजयासाठी दुसऱ्या डावात 35-35चं टार्गेट सेट होतोय टीम मयूर प्रतिष्ठान असोसिएट क्रिकेट संघासमोर. चला यानंतर होणारा सामना कॅप्टन स्पोर्ट्सचा टॉस होतोय. शिवप्रेमी शिरगाव आणि त्यांच्या विरोधात मनस्वी 11 आंबेले. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे टॉस साठी उपस्थित व्हा. चला कॅप्टन या शिवप्रेमी शिरगाव आणि त्या सोबतीनं मनस्वी 11 आंबेले. यानंतर होणारा तिसरा सामना ज्येष्ठ ग्रामस्थ भागादादा डोंगरे यांच्या शुभ हस्ते होतो टॉस. भागादादा डोंगरे यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय.
मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार मेजर सचिन चोरगे सर उपस्थित झालेत, आपले स्वागत आहे. चला मनस्वी 11 आंबेळे कॅप्टन उपस्थित व्हा. 4 षटकांचा सामना असेल, निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेलच. चला फिल्डिंग सेट करा. शिवस्वराज्य 11 नवापाडा बी, त्याचबरोबर ओपनिंग पेअर मयूर प्रतिष्ठान असोसिएट रेडी करावे लागेल. मनस्वी 11 आंबेळे संघ कर्णधार वेळ का करता मित्रांनो, उपस्थित व्हा. कंपल्सरी इनिंग ब्रेकच्या दरम्यान टॉस आहे. जर आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी आले नाहीत तर उपस्थित टीम कॅप्टनला टॉस विन डिक्लेअर दिला जाईल, ही सूचना आपण लक्षात घ्या. मनस्वी 11 आंबेले संघ कर्णधार उपस्थित व्हा. चला टॉस होते बागादादा डोंगरे यांच्या शुभ असते. दीपवीर बिराडे सर ज्यांचा आवाज आपण ऐकत होता. तर नक्कीच आपण दोन टीमच्या दरम्यान हे मॅच पाहतो. एका साईडला पाहिलं तर नक्की मयूर प्रतिष्ठान असोसिएट संघ, त्याच्या विपक्ष आपण शिवस्वराज्य 11 नवापाडा बी हा संघ ऍक्शन मध्ये पाहतोय. खेळाच्या पूर्वार्धामध्ये नक्की नवापाडा बी या संघाने प्रथमतः बॅटिंग करत असताना 34 धावा टीमच्या स्कोर कार्ड वर जोडल्या गेल्या आणि 35 धावांचा टार्गेट या ठिकाणी सेट केलंय. चला घाई करणं अपेक्षित राहील. फिल्डिंग आपली सेट करा विनंती असेल मित्रांनो, सर्वांना विनंती असेल. नक्कीच शिरगाव या संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन पेंडिंग असेल. सलामीची ओपनिंग जोडी मैदानामध्ये दाखल झाली. सध्याच्याकडे नक्कीच एक माफक असं आव्हान आहे, परंतु नक्कीच आपण खऱ्या अर्थाने विचार केला तर रजनी क्रिकेट स्पर्धा खेळत असताना कोणत्याही धावांचं आव्हान या ठिकाणी माफक असू शकत नाहीये आणि त्याच कारणास्तव नक्कीच 35 धावांचा टार्गेट देखील या ठिकाणी नक्कीच अवघड होऊ शकतो. बॅटिंग करत असताना आपण सध्या पाहिलं तर नक्की मयूर प्रतिष्ठान असोसे या संघाला षटक क्रमांक 1 मध्ये बॉलिंग मार्कवर आपण गणेश याला मात्र पाहू शकता. तुषार आणि करण ही जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे आणि एक चांगली पार्टनरशिप देखील बिल्डअप करावी लागेल आणि दोघांच्या पार्टनरशिपने ही मॅच फिनिश करू शकतात का, हा देखील मोठा प्रश्न असेल. पाहणं गरजेचं राहील कारण की 24 बॉल आणि 35 धाब्यांची आवश्यकता. चला वेळ वाचवणं महत्वपूर्ण राहील याची देखील आपण नोंद घ्या. सूचना तुमच्यापर्यंत आम्ही सातत्याने पोहोचवत असतात मित्रांनो. थोडंसं इथे नक्कीच वेळेला महत्व द्या विनंती असेल. रजनी क्रिकेट स्पर्धा खूप चांगली अभिमानाची स्वाभिमानाची ही स्पर्धा डोंगर नावे गावकरांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा दिवस क्रमांक 1 मध्ये आपण एन्जॉय करत आहोत. एक दमदार आयोजन, दमदार नियोजन देखील या स्पर्धेचं आपण पाहत असतो, परंतु आज देखील खऱ्या अर्थाने नक्कीच एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे आणि भरपूर प्रेक्षक देखील एन्जॉय करत आहेत ही स्पर्धा. 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून देखील भरपूर प्रेक्षक जोडले गेलेत आमच्या सोबत आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेमध्ये. चला वेळ वाचवणं महत्वपूर्ण राहील याची देखील आपण नोंद घ्या. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक मात्र 1 मध्ये आपण गणेशला पाहू शकता. मॅचला सुरुवात. पहिला बॉल समोर लॉफ केलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक टप्पावर मुसंडी मारून बॉल होते फरार. बॉल होईल सीमारेषे पार. सर चौकार 4. होता समोर नक्कीच जबरदस्त मिडलिंग पाहायला मिळालं आणि समोरच्या दिशेने
नक्कीच हा चौकार वसूल केला. पहिल्या बॉलवर आक्रमकता स्वीकार केली. सध्याच्या घडी नक्कीच एक माफक असं आव्हान आहे आणि P1च्या षटकामध्ये इथे चांगली कामगिरी करावी लागेल गणेश या गोलंदाजाला. ओव्हर द विकेट साठी पुढ्यात टाकलाय. पुन्हा एकदा मिड ऑन क्षेत्रामध्ये बॉलर नक्कीच फिल्डर कडनं मिस्टेक झाली. त्यानंतर एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील यशस्वी झाला आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्की टॉसचा कार्यक्रम संपन्न झाला होता. शुभप्रेमी शिरगाव या संघाने टॉस जिंकला होता आणि प्रथमतः फिल्डिंग या ठिकाणी नक्की चॉईस केली आहे आणि इन्व्हाइट केले बॅटिंगसाठी मनस्वी 11 आंबेल या संघाला. आपण देखील सज्ज राहायचं आहे. सध्याच्याकडे नक्की जबरदस्त इथे बॅटिंग जी मात्र पाहायला मिळते करण या फलंदाजाची आणि गणेश हा गोलंदाज पाहतोय. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर 2 सिंगल. अशा पद्धतीने 6 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. ओहो बाची कडा इथे जबरदस्त क्रिकेटचं मादक सौंदर्य जपणारा फटका एक्झिक्यूट केला. गॅप एक्झिक्यूट केलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं बॉलला फ्लाय केला आणि बॉल थेट निघून गेला. बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय 4 चौकार. मयूरदादा शिंदे या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व शिवप्रेमी शिरगाव देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेमध्ये. सध्याच्या घडीला 10 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. 35 धावांचा खऱ्या अर्थाने नक्कीच या ठिकाणी टार्गेट सेट करायचं होतं. त्याच अनुषंगाने इथे नक्की थोडीशी सुरुवात खराब पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर नक्कीच शिव स्वराज्य 11 नवापाडा या संघाची बॉलिंग मार्क व गणेश याच्या विरुद्ध 2 चौकार वसूल केले. अप्रतिम फटकेबाजी देखील पाहायला मिळते. ओहो अगदी खोलात बॉल टाकला होता. स्विंग अँड मिस फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचं इथे कनेक्शन नाही. डॉट बॉल आलाय. थोडासा असरा देणारा डॉट बॉल असेल गणेश या गोलंदाजाला. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट साठी यावेळेस आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक लेग कटर इथे चांगला वापर केला जातोय आणि त्याच अनुषंगाने हा देखील आलेला डॉट बॉल. लागोपाठचे 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडस इथे पुन्हा एकदा दबाव आणि प्रेशर निर्माण करायचं काम क्षमता गोलंदाज करतोय गणेश. यावेळी बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. तोपर्यंत एक सिंगल घेतली जाईल आणि वेगाने आणि चिताच्या चपळाईने म्हणायला हरकत नाहीये. एक धाव त्या ठिकाणी पळून पूर्ण केली. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या जी मध्ये जाऊन पोहोचले 11 या आकड्यावर. मागचं इक्वेशन पाहिलं तर 18 बॉल शिल्लक असतील आणि 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता असेल. खूप साऱ्या शुभेच्छा देखील बोरगाव बी संघासाठी येतात. बोरगावचे नक्कीच शिवसेना शाखा प्रमुख पांडुरंग बंधू कराळे याचकडनं खूप साऱ्या शुभेच्छा नक्की बोरगाव बी या संघासाठी पुढील मॅच साठी आल्यात. त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेमध्ये. ते देखील ऑनलाईन प्रेक्षक म्हणजेच ऑनलाईन आमच्यासोबत जॉईंट असतील. खऱ्या अर्थाने नक्कीच आपण सध्या पाहिलं तर नक्कीच एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एका ओव्हर मध्ये तब्बल 11 धावा. चांगली इथे स्ट्रॅटर्जी, चांगला इथे स्टार्ट मिळून दिला होता जे मध्ये बॅटरने, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक म्हणायला हरकत नाही. गोलंदाजाचं गणेशचं कौतुक करावं लागेल. वाट बॉलिंग, चांगले कमबॅक. बॉलिंग ट्रॅकवर संदेश सेकंड स्पेल मध्ये. पहिला बॉल यावेळी अगदी पिचाक्यात गुडल्या स्पॉट मध्ये पडल्यानंतर थोडासा इथे उचली घेताना बॉलला आपण पाहिला आणि बॉल थेट जाऊन विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली सुरुवात, या पद्धतीची सुरुवात षटक क्रमांक 1 मध्ये जर नक्कीच झाली असती तर नक्कीच चांगली ती आता सिच्युएशन नक्कीच गोलंदाजी करणाऱ्या टीमची देखील पाहायला मिळाली असती. परंतु पुन्हा एकदा इथून देखील कमबॅक करू शकतो, कारण की मॅचचं इक्वेशन पाहिलं 17 बॉल शिल्लक असतील आणि 24 धाब्यांची आवश्यकता. आखू टप्प्याचा बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील केली जाते. पंचांकडे प्रश्न विचारले जातात परंतु पंच देखील तटस्थ असतील. सातत्याने पंचांवर देखील प्रेशर निर्माण करायचं काम या ठिकाणी केलं जातंय. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. ओहो ऑन साइडला बॅटची कडा, बॉल पाठीमागे चाललाय शॉर्ट फाईन लेग मध्ये आणि शॉर्ट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षण जबरदस्त पाहायला मिळतंय. नक्कीच आज खऱ्या अर्थाने नक्कीच शिवप्रेमी शिरगाव संघाला देखील ऍक्शन मध्ये पाहू शकता. आणि नक्कीच मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असणारे जितेश दादा एगडे यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ शिवप्रेमी शिरगाव आज रजनी फॉर्मेट मध्ये त्यांना इन ऍक्शन मध्ये खेळताना आपण पाहणार आहोत.
आणि या संपूर्ण स्क्वॉडचा करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेमध्ये. नेक्स्ट बॉल, आकुटप्याचा बॉल ऑन साइडला, शॉट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक वॉट कॉट, जबरदस्त झेल पकडला जातोय. आणि नक्कीच अशा पद्धतीचे झेल तुम्हाला सातत्याने पकडावे लागतील. अगदी कमी कालखंडामध्ये या खेळाडूंनी टेनिस बॉल क्रिकेट मध्ये पाऊल टेकले आणि खूप चांगली ते अप्रतिम त्याचा कॅच तिथे पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला आपण नक्की टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की टेनिस बॉल क्रिकेट मध्ये नक्की यंगस्टार्स जास्तीत जास्त पाहायला मिळत आहेत. प्रत्येक गावातून प्रत्येक टीम मध्ये आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच छोटे छोटे खेळाडू देखील पाहायला मिळत आहेत. आणि आज नवापाडा बी या संघाकडनं देखील एक छोटा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि खूप चांगला कॅच देखील त्याच्या माध्यमातून पकडला गेलाय. चार बॉल आणि फक्त एक सिंगल जिमाता खर्च केली, एक विकेट देखील कॅरी केली. वॉट बॉलिंग, अशा पद्धतीची सुरुवात आपल्या संघासाठी जिमाता करायची होती. त्याच अनुषंगाने पाचारण दिलं होतं गोलंदाज संदेशला आणि चांगली गोलंदाजी. लाऊड अपील केली जाते, पंचांकडे सातत्याने प्रश्न विचारले जातात परंतु पंच देखील तटस्थ असतील. सध्याच्या घडीला आपण ऑफिशियल पंच मयूरजी मार्केस सरांना पाहू शकता मुख्य पंचांच्या भूमिकेत आणि स्पेअरलेग पंचांच्या भूमिकेत आपण स्वप्नील दळवी सरांना पाहू शकता. त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम. सध्या धाव फलकावरती धावसंख्या 12 धावा, एका विकेटच्या मोबदल्यात स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असेल ओव्हर द विकेट साठी गोलंदाज संदेश. ओहो, समोर पुढ्यात टाकलं होता परंतु त्याला खेचलाय, ठोकलाय. स्वीट सामून बॉल आउट ऑफ द ग्राउंड, षटकार. पाठमधून आलेला हा षटकार. आतापर्यंत चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. थोडस ते शांत होता परंतु त्यानंतर नक्कीच मोठा फटका केलाचा होता. एखाद्या बॉलची वाट पाहत होता जणू काय आणि शेवटच्या बॉलवर त्याला तो डॉट बॉल मिळाला आणि बॉलला थेट पाठवून दिलाय. वाडीची लोंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे ठोकला षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 18 या आकड्यावर. आता मागचं इक्वेशन पाहिलं, 12 बॉल शिल्लक असतील आणि 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता असेल. सोपं असं आव्हान असेल दोन्ही टीम साठी, कारण की एका अनुषंगाने एखादा डॉट बॉल एखादी विकेट आली तर नक्की या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकते. फिल्डिंग करणार टीम यात काही शंका नाहीये आणि एखादा मोठा फटका आला तर परिपक्वपणे शिरका मजबूत करू शकते. बॅटिंग करणारी टीम यात ही शंका नाहीये. मागचं इक्वेशन पाहिलं तर नक्की 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. चला, वेल वाचवणं महत्वपूर्ण राहील, घाई करणं अपेक्षित राहील. सध्या आपण फॉरेस्ट एन कडनं गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 3 मध्ये आपण गोलंदाजाला अरमानला पाहू शकता. नक्कीच चांगली ते गोलंदाजी करावी लागेल कमबॅक करण्यासाठी. 1 ते 2 किंवा 3 धावेपर्यंत जर नक्कीच हा षटक या ठिकाणी कंप्लीट करू शकला तर नक्कीच या मॅच मध्ये पुन्हा एकदा अवघड ठरू शकतो. बॅटिंग करणाऱ्या टीमला हा आव्हान, यात काही शंका नाहीये, कारण की मॅचचं इक्वेशन पाहिलं 12 बॉल आणि 17 धाब्यांची आवश्यकता आहे. आणि करण आणि दिनेशची जोडी पाहतो, एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करायचं माइंड सेट केलं होतं डगआउट कक्षामधून आणि ते नक्कीच या ठिकाणी परिपक्वपणे चांगले ते नक्कीच सातत्य देण्याचं काम देखील करतायत. ओहो, यावेळेस घडले काय चांगलं इथे बॅकअप येतंय, जजमेंट चांगलं पाहायला मिळतंय. व्हाईट बॉल असेल आणि या ठिकाणी एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. एखादा डॉट बॉल, एखादा नक्कीच एक्स्ट्राची धाव देखील या मॅच मध्ये महत्वपूर्ण ठरू शकते दोन्ही टीम साठी, यात काही शंका नाहीये. आता एक्स्ट्रा धाव आले म्हणजे थोडासा आनंद निर्माण झाला असेल बॅटिंग करत असताना टीम साठी. ओहो, यावेळेस स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये बॉलला गॅप खेळला आणि बॉलला थेट पाठवून दिलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकला हा 4 चौकार. अप्रतिम फटका, जबरदस्त टायमिंग मिडलिंग पाहायला मिळतंय आणि बॉलला थेट पाठवून दिला एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. हा आलेला हा चौकार, चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या फ्लाय होते.
बॅटिंग करत असताना टीमची असोसिएट या संघाची धावसंख्या 23 लॉस ऑफ 1 विकेट 23 या आकड्यावर. आता मागचं इक्वेशन पाहिलं रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 6.58 सरासरीने ही धावगती मेंटेन करावी लागेल. नो बॉल पंचाने घोषित केलाय. यावेळी थोडस प्रेशर निर्माण झाला असेल गोलंदाजावर, यात काही शंका नाहीये. कारण की थोडस ते अवघड होतं, अपेक्षा देखील भरपूर होत्या गोलंदाज अरमानकडनं, परंतु त्या अपेक्षांना त्याने काही सातत्यात आणू शकला नाहीये. पाचारण दिलं होतं परंतु ते पाचारण ज्या पद्धतीने दिलं होतं, विश्वास संपादित केलं होतं, त्या पद्धतीचा इथे विश्वासाला सातत्यात देखील आणू शकला नाही. एवढा डोळे पहा नीट, चेंडू असे फ्री हिट, सुवर्ण संधी असेल बॅटरसाठी. ओहो, यावेळेस वेगावरती स्वार झालाय की काय जणू असं वाटू लागलंय. चांगला इथे तेज रफ्तार गोलंदाजी सध्याच्या घडीला करताना देखील आपण अरमानला पाहतोय. हा डॉट बॉल अतिशय भन्नाट होता, डॉट बॉल आलाय. मॅचचं इक्वेशन पाहिलं 10 बॉल शिल्लक असतील, 11 धाबींची आवश्यकता, 24 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. कारण ज्याच्या बाटमधून आतापर्यंत 12 बॉल आणि 16 धावांची खेळी देखील पाहायला मिळते. बाटची कडा बॉल पाठीमागे चाललाय, 2 क्षेत्ररक्षकांना चेस मोठी असेल, आउटफील्ड अत्यंत वेगवान आहे आणि बॉल थांबणार नाही. बॉल थेट निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 4 चौका. समीकरण आता खुलं झालंय. मॅचचं इक्वेशन पाहिलं तर नक्कीच 9 बॉल शिल्लक असतील आणि 9 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 7 धाबींची आवश्यकता. नेक्स्ट मॅच साठी आपण देखील रेडी राहा, सज्ज व्हा. सर्वांना विनंती असेल दोन्ही टीमला एक बिग बॅटल आपल्या भेटीला येईल. रजनी क्रिकेट स्पर्धा. ओहो, यावेळेस समोर लॉब उडवलाय बॉल, बिग हिट आणि बॉलला थेट पाठवून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय 4 चौका. ओके, या ठिकाणी नक्कीच चेक केलं जाईल षटकार की चौकार. हा देखील मोठा प्रश्न असेल, मनामध्ये काक्ष असेल जरूर. आणि नक्कीच 7 स्टार वाहिनी षटकार असेल. चला यापूर्वी किती होत्या? 28 नो बॉल नंतर काय आला? 34 झालं. चौका पण मारला नाही. नो बॉल नंतर डॉट आणि एका धाबी असेल. ओहो, यावेळेस स्विंग अँड मिसचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बाटाने बॉलचं ते कनेक्शन नाहीये. सध्या आपण आजचं इक्वेशन पाहिलं तर अगदी खुलं झालंय, स्कोर लेवल झालाय. आता मागचं इक्वेशन फक्त आणि फक्त एका धाबीची आवश्यकता असेल. 7 बॉल देखील शिल्लक असतील. सॉफ्ट हँडने या ठिकाणी नक्की प्लेसमेंट केली आणि पाकड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, परंतु नक्कीच याच अनुषंगाने एक जबरदस्त सेन्सिबल क्रिकेट म्हणायला हरकत नाहीये. आणि एक दमदार विजय देखील त्या ठिकाणी प्रस्थापित करताना, बॅटिंग करत असताना पण जेव्हा नक्कीच मयूर प्रतिष्ठान असोसिएशन संघाला पाहतोय. आणि नक्कीच मान ऑफ द मॅच कडे जातोय, ज्यांनी अक्षरशः आपल्या संघासाठी एकटा खिंड लढला. अवघ्या 16 बॉल मध्ये 27 धावांची खेळली आणि 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नक्कीच आपल्या संघाला एक दमदार विजय प्रस्थापित करून देणारा करण ठरतोय मान ऑफ द मॅच सामनकरी. या करण आपण